अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी परत एकदा स्वागत करते तुमचं माझ्या ह्या चॅनलमध्ये. आणि आज भरपूर दिवसांनी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. मागच्या वेळेस मी सत्यनारायण पूजेचा व्हिडिओ टाकला होता, त्यानंतरची सत्यनारायण पूजा ही झाली नाही ह्या पौर्णिमेला. तर त्यानंतर जी आज आहे म्हणजेच अष्टमी, म्हणजेच अनघाष्टमी. तर अनघाष्टमीची दरवेळेस मी जे काही पूजा मांडते त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी म्हणजे व्हिडिओ बनवतेच. तर मी मांडणीचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे. तर मी कशी मांडली आहे पूजा आणि ते सगळं कसं आहे ते सगळं तुम्हाला मी आता जस्ट एक छोट्याशा व्हिडिओमध्ये दाखवते. कारण आज अनघाष्टमीची मी पूजा करते आहे, म्हणजे अजून मी सुरुवात केलेली नाही आहे, फक्त सगळं मांडून झालं आहे. सगळी पूजा सगळी पोथी वगैरे सगळ्या गोष्टी व्हायच्या आहेत. तर त्याआधी तुम्हाला मी दाखवते की मी कसं केलं आहे. बघू शकता इथे मी ह्या पद्धतीने सगळी मांडणी केलेली आहे, खूप सुंदर पद्धतीने. खूप बघू शकता असे आंब्याचे डहाळे, सगळी फळं, आपल्या दत्तगुरूंचा फोटो आणि त्याचबरोबर दत्तपीठ आणि त्याचबरोबर आपले दत्तगुरूंची इथे छान मूर्ती आणि छानपैकी सगळी मांडणी खूप सुंदर दिसत आहे. आणि ह्या पद्धतीने अशी रांगोळी काढून दिवा लावून ह्या बाजूला समई आणि फोकस करत नाही आहे हां, त्या बाजूला छोटा दिवा, इकडे तुपाचा दिवा आणि त्याचबरोबर खाली मी पाणी, पंचामृत आणि एक डिश घेतलेली आहे. मी जे हे करणार आहे आपलं अभिषेक करणार आहे त्यासाठी. तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे. पूजेची मांडणी फार सोपी आहे. दरवेळेस मी तुम्हाला सांगते, मध्यभागी आपल्याला दत्तपीठ करायला लागतं. दत्तपीठ म्हणजे तांब्या भरलेला कळश, त्यावर छोटंसं तामणामध्ये पूर्णपणे तांदूळ भरलेले, त्यावर दत्तांची मूर्ती, जी अनघा लक्ष्मी बरोबरची मूर्ती आहे. त्यानंतर त्यांच्या आठी दिशेला म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, नैऋत्य, ईशान्य आणि अजून वायव्य आणि आग्नेय अशा ज्या 8 दिशा आहेत त्यांच्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या अष्टपुत्रांची स्थापना करायची असते. ते तुम्हाला सुपारी दिसत असेल तर अशी अष्टपुत्रांची स्थापना करावी लागते. इथे मध्यभागी तुम्ही इथे बघू शकता ही गणपतीची सुपारी आहे. आता आज जे आहे मी हे माझे देवघरात मांडले, कारण देवघरातले जे देव आहेत ते आमच्या घरी लग्न असल्यामुळे, देवकार्यामुळे ते आमच्या जुन्या घरी त्यांची स्थापना सध्या आहे. तर लवकरात लवकर आपल्या इथे खूप छान पद्धतीने मी त्यांचं परत आगमन केल्यावर खूप छान पद्धतीने ते सगळ्या गोष्टी करणार आहे. तर अशा पद्धतीने आज मी ही पूजा मांडलेली आहे. साईडला आंब्याची डहाळे लावली, उदबत्ती, धूप, दिवा, रांगोळी, अशा पद्धतीने आपल्याला सगळी पूजा मांडणी करायची आहे. फुलं सुशोभित करायची आहे. अनघा लक्ष्मीला मंगळसूत्र, बांगड्या, त्याचबरोबर लाल दोरा आणि कापसाचं वस्त्र, अशा सगळ्या गोष्टी खूप सोप्या पद्धतीने करावं लागतं. ह्यात काही अवघड नसतं. 5 फळं पाहिजे, कोणतीही 5 फळं असली तरी चालेल. 5 पानाचे विडे असायला हवे. फोटोला हार नाही झाला माझ्याकडनं, त्यामुळे मी फोटोला असे फुलं मांडलेले आहेत, पुढे, वरती, खाली. आणि त्याचबरोबर इथे पण सगळीकडे मी गुलाबांच्या कळ्यांनी ते सजवलेलं आहे. तर खूप सुंदर पूजा वाटते, खूप छान वाटते. अनघाष्टमीचं व्रत तुम्ही पण नक्की करून बघा, तुम्हाला खूप छान वाटेल, खूप मस्त वाटेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याचे जे आपण म्हणतो की एखादी पूजा आपण करतो मनोभावाने, त्याचे जे रिझल्ट्स असतात, त्या गोष्टी असतात, ते खूप छान तुम्हाला मिळतील. शक्यतो कुठल्या वस्तूंमध्ये नाही, पण मनोभावाने, मनशांतीने तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळतील. आणि हो, आत्ता सध्या व्हिडिओ येत नाही आहे, पण ह्या व्हिडिओनंतर रोज तुमच्यासाठी एक ना एक हा व्हिडिओ नक्कीच येणार आहे, ह्याची मी म्हणजे 100% गॅरंटी देते. कारण मध्यभागी माझ्या एका कामामुळे, माझं एक काम नवीन चालू झालं आहे, श्रीपाद वल्लभांच्या कृपेने मी एका ठिकाणी छानसा जॉब करते आहे. आणि त्यामुळे मला मी असा फोन ठेवते आणि बोलते तुमच्याशी. तर त्यामुळे मला खूप छान प्रचिती आलेली आहे आणि मस्त माझा जॉब पण खूप छान चाललेला आहे. आणि त्यामुळे काय होतं आहे, मला ते नवीन आहे, मला त्या गोष्टी प्रॉपर शिकायच्या आहेत, त्यामुळे मी सध्या त्यावर लक्ष देते आहे आणि व्हिडिओज थोडे कमी बनवते आहे. कमी म्हणजे नाहीच बनवते. माझ्या ज्या हिंदी चॅनलवर आहे त्यावर समजा कोणतं प्रमोशन वगैरे असेल तरच ते व्हिडिओ जातात आहे, शक्यतो एक्स्ट्राचे व्हिडिओज कोणतेच जात नाही. पण आता मी माझी तयारी करणार आहे सगळ्या प्रकारचे व्हिडिओज बनवायची, मुलांच्या चॅनलवर, करिअरच्या
चॅनलवर 4 चॅनल श्रीपाद श्री वल्लभांच्या आणि दत्तगुरूंच्या कृपेने माझे 4 चॅनल मॉनिटाईज झालेले आहे, पण त्याचा वापर माझ्याकडनं होत नाही आहे आणि ते नक्कीच मी करणार आहे. ते व्यवस्थित काम मला करायचं आहे. तर ह्या रीतीने माझी आजची ही जी पूजा होती मी ती कशी मांडली आणि काय काय केलं हे मी तुम्हाला सांगितलं. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कळवा आणि असेच आपले व्हिडिओ बघायचे असतील आणि तुम्हाला काय बघायला आवडेल हे मला नक्कीच सांगा, म्हणजे मी तुमच्यासाठी तसे व्हिडिओ घेऊन येत जाईल. भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. असेच माझे व्हिडिओ बघत राहा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.